ही घटना उघडकीस आल्यानंतर शीतलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली। रात्री उशिरापर्यंत अनेक नातेवाईक, सामाजिक संघटना आणि महिलांच्या संस्थांनी पोलिसांवर दबाव आणत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। अखेर पोलिसांनी मध्यरात्री आरोपी माधव काळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला व त्याला अटकही केली। आत्महत्येचा बनाव केल्याचा नातेवाईकांचा आरोप। या प्रकरणी सर्वात गंभीर बाब म्हणजे शीतलच्या कुटुंबियांनी केलेला आरोप। शीतलची हत्या करून तिला आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। शीतलचा स्वभाव, तिची सध्याची मानसिक अवस्था आणि अभ्यासात असलेली प्रगती याचा उल्लेख करत तिने आत्महत्या करणे शक्य नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शीतल मोरे आणि आरोपी माधव काळे यांच्यात मैत्रीचे संबंध होते। त्या खोलीत शीतल वारंवार जात असे। मात्र नेमकं कोणत्या कारणावरून वाद झाले किंवा शीतलला मानसिक त्रास दिला गेला का याची सविस्तर चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। नातेवाईकांनी हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे शीतलचा छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा पोस्टमॉर्टम केला जाणार आहे। दुहेरी पोस्टमॉर्टममुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाबीचा अधिक स्पष्ट उलगडा होण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पांगरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या तरुण तरुणीच्या सुरक्षेचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नांदेड शांत साधं शहर, पण 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी इथं घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी शीतल मोरे तिचा मृतदेह एका मित्राच्या रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला। ती आत्महत्या होती की कोणीतरी काळजीपूर्वक रचलेला बनाव? शीतल मोरे अभ्यासू, शांत, घरच्यांची लाडकी, स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनण्याचं मोठं स्वप्न। तिचे दिवस रात्र अभ्यासात जात। कुटुंबीय सांगतात, शीतल इतकं धैर्यवान मनाचं मूल आत्महत्या शक्यच नाही। ती पांगरी परिसरातल्या तिच्या ओळखीच्या माधव काळे नावाच्या मित्राच्या खोलीत अभ्यास करायला जायची। त्या दिवशी ही शीतल नेहमीसारखीच अभ्यासासाठी रूमवर गेली। रूम, दरवाजा आणि अभ्यासाची शांत जागा।